नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात काय घडलेलं आहे, मुंबईला काय घडलेलं आहे, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी रणीचा डाव खेळलेला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मग देवेंद्र फडणवीस यांनी नेमका कोणता डाव खेळलेला आहे? तो रण डीचा डाव खेळलेला आहे. त्यासंबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. अपेक्षेप्रमाणे टाइम्स नाऊचा एक्झिट पोल आलेला आहे. ते एक्झिट पोलनी सांगितलेलं आहे की भाजपा आणि शिंदे गटाला मिळून 137 जागा 227 पैकी या मिळणार आहेत असा अंदाज वर्तवलेला आहे. आणि ठाकरे बंधूंना 62 जागा, तेही राष्ट्रवादीसह शरद पवारांच्या, अशा मिळणार आहेत असा तो अंदाज आहे. आता बघा, जे 15,931 उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभे राहिलेले आहेत त्यांच्या भवितव्याचा निकाल आहे की स्थानिक स्तरावर शहरी भागांमध्ये चांगलं सरकार मिळण्याच्या संबंधी नेमकं काय घडलेलं आहे. आता 227 जिथे मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड, एकल वॉर्ड पद्धतीने तिथे मतदान झालं आणि ते मतदान दुपारी 3:30 वाजेपर्यंत झालं होतं 41.8%. आता 5:30 वाजेपर्यंत काय मतदान झालेलं आहे याचा आकडा नंतर येईल. म्हणजे 2017 मध्ये जे 55 ते 57% मतदान झालं होतं तेवढंच मतदान याही वेळेला झालेलं असावं. आता बघा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दातली कमळाबाई या निवडणुकीमध्ये थोई नाचलेली आहे. राज्य निवडणूक आयोग म्हणजे आपलं बाहुलं, त्याच्यामुळे चिंता करायची कारण नाही. मग ती बोटावरची शाई, तो मार्कर, त्याच्यावरून आरोप झाला, पाडू मशीन त्याच्यावरून आरोप झाला, अनेक गोष्टींवर आरोप झाला, दुबार मतदार, बोगस मतदार वगैरे वगैरे. आणि मग त्यावर खुलासा करण्यासाठी निवडणूक आयोग समोर आलेला नाही. कोण आलंय समोर? देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, अभिजित साटम हे आलेले आहेत. कारण ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत की काय अशी शंका यावी इतपत. एकूणच जे काही खेळलं गेलेलं आहे, जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर आणला ठाकरे बंधूंनी, तो अतिशय प्रभावीपणे आणला. मग मुंबईमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. आणि उद्या दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत नेमकं चित्र काय असणार हे समोर येणार आहे. भगवा गाड जे 2000च्या आसपास उभे राहिले होते त्यांनी बऱ्यापैकी लढा दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीची चाल, शिंदे गटाची चाल ही रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो एकूणच विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, राज्य निवडणूक आयोग पहिल्यापासून टीकेचा धनी ठरलेला आहे. जे दिनेश वाघमारे आहेत, जे मूळ नागपूरचे आहेत आणि ते निवृत्त जसे झाले सरकारी सेवेतून IAS म्हणून, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्या अर्थाने अधिकार आल्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे शिफारस केली की वाघमारेंना निवडणूक आयुक्त म्हणून नेमा. आणि मग नेमलं गेलं 5 वर्षांसाठी. आणि मग ते कशा पद्धतीने काम करत आहेत. आता आज त्यांनी प्रसार माध्यमांसमोर येणं गरजेचं समजलं. हे महाराष्ट्राचं सुदैव. कारण काय की फडणवीस, शेलार, साटम हे प्रवक्ते नाही तर आम्ही सांगू काय नेमकं घडलेलं आहे. मग मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी तिथले त्यांनी सांगितले की होय, हे भूषण गगराणी की त्यांनी सांगितले की होय, हे मार्कर जो आहे त्याची शाई पुसली जात आहे. ऍसिटॉनमुळे पुसली जाते की अजून कशामुळे पुसली जाते, ते पुसली जात आहे, हे मान्य केलं. त्याच्यानंतर आपलाच अधिकारी बोलला, त्यामुळं मग निवडणूक आयोगाच्या वाघमाऱ्यांना जाग आली की नाही, आता आपण बोललं पाहिजे. मग त्यांनी पत्रकारांना बोलवलं आणि ते ततप ममम करत
त्यांनी ती आपली री ओढली जसं त्यांना सांगण्यात आलं होतं. मग त्यांनी सांगितलं 2011 पासून ते मार्कर कसे वापरले जातात. मग ती शाई जी पुसता येणार नाही अशी शाई जी आहे परंपरागत दृष्ट्या जी वापरली जाते त्यावेळेला या वेळेला आम्ही ती वापरली नाही. आता ज्या वेळेला तक्रारी झाल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला मग असं बोललं गेलं आता जिल्हा परिषदेला आम्ही मार्कर वापरणार नाहीत असा खुलासा केलेला आहे. दुसरं ते पाडू मशीन बे कुणाला पाडण्यासाठी आणलं ते. एक तर ईव्हीएम वर तक्रारी जसं राज ठाकरे म्हणाले 2,500 मतं आधीच भरलेले असणार आहेत अशी शंका आणि ती जास्त म्हणावी अशा प्रकारची शंका. मग हे जे काही मशीन आहे प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट काय गरज होती. आणि मग ते वाघमारे म्हणाले काय म्हणाले आम्ही 0.5%च त्याचा वापर केलेला आहे. मग तुम्हाला एवढी गरज का वाटली आणि ती तुम्ही लोकांना एवढी मोठी लोकशाहीच्या गप्पा मारताय. लोकशाही टिकवण्याचं जे काही सगळं स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाचं काम आहे. मग निवडणूक आयोगाने त्या पाडू मशीन विषयी लोकांना सगळ्या राजकीय पक्षांना अवगत का केलं नाही आधी. ऐन वेळेला ते सांगितलं. हे काय प्रकार आहे 140 युनिट महाराष्ट्रामध्ये लावण्यात आले होते. नेमकं काय झालेलं आहे याच्याबद्दल अनेक शंका आहेत. आणि मग असं हे सगळं शंकेचं वादळ घोंगावत असताना मतदान मग मुंबईमध्ये जे मतदान झालं जसं सुरुवातीला सांगितलं 41.8% दुपारी 3:30 वाजेपर्यंत झालेलं आहे. तसं महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे ठाण्याला झालेलं आहे 43.96% झालेलं आहे. नवी मुंबईला 45.51% झालेलं आहे. आणि मराठवाड्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये विशेष करून छत्रपती संभाजीनगरला 43.61%, नांदेडला 42.47%, लातूरला 43.50%, परभणीला 49.16%, जालन्याला 25.96%. हे दुपारी 3:30 वाजेपर्यंतची ही आकडेवारी 5:30 नंतरची नंतर येणार. आता बघा गंमत विधानसभा निवडणुकीला जे राहुल गांधी यांनी जो आरोप केला जे पुरावे समोर आणले की कशा प्रकारे शेवटच्या तासामध्ये लाखो मतदान झालेलं आहे जे निवडणूक आयोगाने झाकून ठेवलं होतं. लांबच्या लांब रांगा लागल्या आणि ते व्हिडिओ आम्ही नष्ट केले कारण की त्याच्यामध्ये महिला उभ्या होत्या वगैरे वगैरे अनेक कारणं दिले. ते व्हिडिओ नष्ट करून टाकले. यावेळेला घडलं नाही. यावेळेला रांगा लागल्या नाहीत. तसं चित्र नव्हतं. म्हणजे लोकांमध्ये उदासीनता होती की आपण कशासाठी मतदान करायचं. जो पक्ष शिस्तप्रिय पक्ष संघटनात्मक पक्ष पार्टी विथ डिफरन्स तो इतका जर अशा प्रकारे बेतालपणे वागतोय तर आपण का मतदान करायचं. आणि विरोधक नावापुरता विरोध करत आहेत. सगळे हमाम में सब नंगे आहेत आणि ते महाराष्ट्र बघत होता. तरी देखील आपण बघा की ठाकरे बंधूंनी उचललेला मुद्दा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा जो त्यांनी थोडासा उशिरा म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकायची अशा पद्धतीने आणलेला. अगदी शेवटी 3 सभा झाल्या नाशिक ठाणे आणि मुंबई अर्थात तिथं सभा झाली. तिथं ते सांगितलं MMR रिजन मग ते कसं तोडलं जाणार आहे गुजरातला कसं जोडलं जाणार आहे तो कसा प्लॅन आहे RSSला कशी छोटी राज्य हवेत मोदी शहा काय करत आहेत वगैरे वगैरे ते सगळं झालं. आणि आता मग उत्सुकता आहे की मराठी लोक एकवटले का. आणि मग एकनाथ शिंदे यांना त्या अर्थाने जी काही राजकीय सुपारी दिली की मुंबईमध्ये मतविभाजन करा मराठी मतं फोडा नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. गणेश नाईक वाटेल ते बोललेले आहेत नवी मुंबईचे. त्यांनी सांगितलेले की शिंदे का बाहेर आत पडले 2022 मध्ये ते सांगितलेलं आहे. मग आता शिंदेंनी काय केलेलं आहे मुंबईमध्ये कशा प्रकारे रसद वाटलेली आहे. प्रत्येक वार्ड आहे प्रत्येक वार्डामध्ये काय काय केलेलं आहे. 90 जागा जिथं लढवलेलं आहे. बरं हिंदू हिंदू खान महापौर करतील उद्धव ठाकरे आणि स्वतः 20-22 ठिकाणी मुस्लिम उमेदवार उभे केले. हे सगळं झालेलं आहे. आता हे बघा ठाकरे बंधूंच्या हातातून सत्ता काढायची म्हणजे ठाकरेंचं जे नाव आहे गेले 25 वर्ष
म्हणजे 2022 पर्यंत जी सत्ता होती ती खेचायची. मग त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कामाला लागले. लोकसभेतला पराभव जिवारी लागला, डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले आणि मग विधानसभेमध्ये बटेंगे तो कटेंगे असा खेळ मांडला. तो मुंबईमध्ये देखील आता हे करायचं आहे, त्या पद्धतीने बोलायचं आहे. मग भगवा गाड उभी केली काय तुम्ही? भगवा कार्डनी जर मध्ये मध्ये काही केलं तर पोलीस ठोकून काढतील. काय वाटेल ते वक्तव्य केलेलं आहे फडणवीसांनी. आपण मुख्यमंत्री आहोत, एका जबाबदार पक्षाचे आपण विकासाभिमुख नेते आहोत, उच्च विचारसरणी आहे आपली. नागपूरच्या रेशीम बागेमध्ये आपण तयार झालेलो आहे. आपण आजही शाखेमध्ये जातो, नागपूरला गेलो ते सगळं विसरून ते ज्या पद्धतीची भाषा, म्हणजे गल्लीतली जी भाषा असते त्या पद्धतीने ठाकरे बंधूंवर प्रहार, एवढाच एक कार्यक्रम. आणि मग ते केलेलं आहे. मग आता ते रडीचा डाव खेळत आहे. मग तुम्ही जो रणडीचा डाव खेळलेला, म्हणजे तुमची जी रणनीती आहे, वाटेल ते करा, साम दंड भेद पन्ना प्रमुख वगैरे, काय पैसे वाटा, 5,000 10,000 काय वाटायचे ते वाटा, वॉशिंग मशीन द्या, फ्रीज द्या, विमान वाऱ्या करा, काय करायचं ते करा, गोंधळ घाला. उद्धव ठाकरेंचे माणसं फोडा, शरद पवारांचे फोडा, यांचे राज ठाकरेंचे फोडा, वाटेल ते करा. आणि ते पाहिलेलं आहे, नाशिकमध्ये पाहिलेलं, सगळीकडे पाहिलेलं आहे. मग ही जी तुमची रणनीती ती काय सांगते? आणि निवडणूक आयोग त्याच्या माध्यमातून काय काय केलेलं आहे? दुबार मतदार, मुंबईमध्ये जे 11 लाख दुबार मतदार जे पकडले गेले ते ठोकून काढलेले ते भगवा गार्डने. आणि ते जर न सापडलेले दुबार मतदार किंवा न सापडलेले बोगस मतदार यांनी काय खेळ केलेला. आणि मग याच्याबद्दल म्हणजे तुमची मार्करचा ती शाई असेल पुसली जाणारी, त्याच्याबद्दल बोललंय की लगेच ठाकरे बंधू रडीचा डाव खेळतात. आणि तुम्ही जो रणडीचा डाव खेळलेला आहे त्याच्याबद्दल काय, हा प्रश्न महाराष्ट्र विचारत राहणार आहे. उद्या निकाल काय लागायचा तो लागेल, परंतु जी गेलेली बूंद से गेलेली नाही, हौद से गेलेली आहे कमळाबाईची, हे लक्षात घ्या. तुम्ही किती उदाहरणं द्यायचे. आता नवी मुंबईमध्ये काय झालेलं आहे, जिथं 45%च्या वर मतदान झालं दुपारी 3:30 वाजेपर्यंत, तिथं नरेश म्हस्के जे एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत, नरेश म्हस्के, त्यांनी काय आरोप केलेला आहे, कुणावर आरोप केलेला आहे त्यांनी, म्हणजे पोलीस कशा प्रकारे सहकार्य करतात आहे गणेश नाईकांना, काय केलेलं आहे भाजपच्या लोकांनी हे त्यांनी सांगितलेलं आहे. गिरीश महाजन नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्रे मिरवत आहेत, पालकमंत्री, ते सगळ्यांना खरेदी केलेलं आहे, कशा प्रकारे सामोरे गेलेले आहेत, कुठं कुठं पकडले गेले ते सगळे व्हिडिओ आज फिरतात. रुपालीताई चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी ते 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 रासायनिक ते पाणीच दाखवलं, तो कसा डब्बा पकडला गेलाय आणि तो कुणाचा डब्बा आहे, ती शाई पुसण्यासाठीचा, हे सगळं दाखवलेलं आहे. म्हणजे महायुतीमधलेच हे दोन्ही घटक यांनी एकमेकांचे जे कपडे फाडलेले आहेत. आणि मग आता राष्ट्रवादी अजित पवारांची यांनी ज्या पद्धतीने लुटारूंची टोळी मा झालेला आहे, सत्तेचा मस्सी आलेली आहे. आणि आरोप कसले करतायत सिंचनाचे, मी तुम्हाला उदाहरण देतो, अनेक आरोप त्यांनी केले. हे सगळं याच्यातून उघडं कोण पडलेलं हे लक्षात घ्या. म्हणजे काँग्रेसच्या काळात असं नव्हतं का? ज्यावेळेला काँग्रेसच्या काळात 100% असंच झालेलं आहे. ते वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. विखे गडात लोकसभेची निवडणूक ती गाजलेली, तिथं सायकल वाटप झालं, उच्च न्यायालयामध्ये गेलं, संभाजीनगर खंडपीठाने ताशेरे ओढले, अनेक घटना घडलेल्या आहेत याच्या आधी. पण आज ज्या पद्धतीने घडत आहे ती अजून विदारक आहे, भयानक आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणून जे काही केलेलं आहे, काँग्रेसला संपायला, त्या अर्थाने काँग्रेस संपणार नाहीच आहे. म्हणजे ती ज्या पद्धतीने काँग्रेसने केलेलं आहे, आपले गुण दाखवलेले, त्याची शिक्षा काँग्रेसला मिळालेली. पण त्यांना 100 वर्ष लागले. तुम्ही 2014 पासून जे काही केलेलं आहे, म्हणजे तुमची ही जी काही प्रतिमा निर्माण झालेली आहे त्याचं काय, हा प्रश्न आहे. आणि म्हणून कोण रडीचा डाव खेळतंय आणि कोण रणढीचा डाव खेळतंय हे महाराष्ट्राला आता नव्याने सांगण्याची गरज नाही. स्वतःच्या कर्माने भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे
की आम्ही कशा प्रकारे सामदंड भेद करतो आणि आमच्या अंतर्मनात काय दडलेलं आहे हे देखील महाराष्ट्राने आता म्हणजे ते देखील त्यांच्या कर्माने स्पष्ट झालेलं आहे. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.